102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात उन्हाळी भाजी पिकांची घ्यावयाची काळजी आणि खरीप हंगामाचे नियोजन याविषयी उद्यान विद्या विभाग सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवाल, वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या परिस्थितीत आपण बघतोच आहेत की वातावरण कसं झालेलं आहे. म्हणजे कधी पाऊस पडतो, एक दिवसा खूप ऊन असते. मग अशा वातावरणामध्ये आपण आपल्या शेतातील जी भाजी पिकं आहे याची कशी काळजी घ्यावी, म्हणजे नक्की काय करावं याविषयी आज आपण बातचीत करणार आहोत. या विषयावर म्हणजेच उन्हाळी भाजी पिकांची घ्यावयाची काळजी आणि येणारा जो खरीप हंगाम आहे या हंगामामध्ये आपण आपल्या शेती पिकाचं कसं नियोजन करावं याविषयी सविस्तर अशी माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत उद्यानविद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवाल मॅम. गहरवाल मॅडम आपल्याला सांगतील की आपण सध्या परिस्थितीमध्ये उन्हाळी भाजी पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयी. तर सुरुवातीला गहरवाल मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅम, मला सांगा की आपण या वातावरणानुसार की आपल्या भाजी पिकांची नक्की कशा प्रकारे काळजी घ्यावी. आत्ताचा जो आपण परिस्थिती बघून राहिलो आहे की काही दिवसापासून, म्हणजे तसं बघितलं तर मागच्या एप्रिल महिन्यापासूनच सततचा पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू होतो, मग मध्यंतरी ऊन पडतं, परत पाऊस सुरू होतो. अशा परिस्थितीमध्ये जे पिकं आहेत, शेतामधले उभे पिकं आहेत, त्यांचं बरंचसं नुकसान होऊन राहिलेलं आहे. परंतु भाजी पिकाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर भाजी पीक असं पीक आहे की एकदा त्याला फुलोरा धरल्यानंतर मग त्याचं जेव्हा फळात रूपांतर होतं मग सततची त्याची काढणी सुरू होते. फक्त आपल्याला एक करायचं आहे की पिकाच्या काढणी म्हणजे त्यांचा जो कालावधी आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या पिकाची तोडणी करायची आहे. काही पिकांची तोडणी आपण 2 ते 3 दिवसात करतो, त्यांच्या फळांची तोडणी तर काही आठवड्यामध्ये एकदा आपण करत असतो. तर सध्याचं जो वातावरण आहे त्याच्यामध्ये सध्या कसं की एक तर सततचा पाऊस सुरू आहे, हा एक भाग आहे. पण प्रत्यक्षात तसं बघितलं तर आपण अशी खूप गारपीट किंवा असा अनुभव अजूनही अद्यापही आलेला नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जे भाजी पिकं उभे आहेत, जसं टोमॅटो, वांगी आहे किंवा मिरची आहेत, तर ही पिकं आपण काढू शकतो. म्हणजे असं खूपसं नुकसान झालेलं आहे अशा या भाजी पिकाच्या संदर्भात आपल्याला पाहता येणार नाही. परंतु
काही पिकं म्हणजे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शेतामध्ये पाणी जास्त मुरलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाणी मुरलेलं आहे, ज्या ठिकाणी थोडंसं रान भिजत झालेलं आहे, त्या ठिकाणी मात्र बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन त्या ठिकाणी झाडं मलूल होऊन पडलेली आहे, हे निश्चितच. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की फळांची गळ काही ठिकाणी सुरू झाली असेल किंवा काही ठिकाणी जे फुलं फळांमध्ये रूपांतरित होण्याच्या अवस्थेत आहे त्यांची फुलांची गळ सुद्धा झालेली आहे. तर सध्या परिस्थितीत आपल्याला हे महत्त्वाचं आहे की जी फुलांची गळ होत आहे ती आपल्याला टिकवायची आहे किंवा जी फळांची गळ होत आहे ती आपल्याला टिकवायची म्हणजेच कमी करायची आहे. तर ही फुलांची गळ कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जमिनीत जे ओल आहे ते ओल आपल्याला प्रमाणात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी की आपल्याला एकच करू शकतो की ज्या ठिकाणी फळधारणा असेल त्या ठिकाणी आपण जमिनीची कुठलीही मशागत आपल्याला करता येत नाही, हे निश्चितच आहे. परंतु शेताच्या आजूबाजूला जर आपल्याला म्हणजे झालं शक्य ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटत असेल की खूप जास्त पाऊस पडून राहिलेला आहे त्या ठिकाणीच त्यांनी फक्त थोडीशी हलकी मशागत करायची आजूबाजूला काठाकाठाने, नाही तर मग करायची गरज नाही. फक्त आपल्याला ज्या ठिकाणी फळ आहेत त्या ठिकाणी नियमित तोडणी करायची आपल्याला. म्हणजे फळांची तोडणी जर झाली तर आपण ती फळं लगेच आपण बाजारात पाठवू शकतो भाजी पिकं. तर सकाळचं किंवा संध्याकाळचं तोडून आपण सकाळी जर माल विपणन केलं तर निश्चितच जो माल पळून राहिलेला आहे किंवा तोडणीला येऊन राहिला आहे त्याचे आपल्याला 204 बाजारभाव मिळवता येतात. तर याच्यात असं फारसं नुकसान झालेलं नाही आहे. पण ज्या ठिकाणी झाडांना त्याचा फरक पडलेला आहे, झाडांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राहिलेला आहे, त्या ठिकाणी मात्र आपल्याला काय करायचं आहे की झाडाच्या मुळाजवळ आपल्याला उकरी करून झाडाला मातीची भर द्यायची आहे जेणेकरून झाडाला त्याचा आधार मिळेल. टोमॅटोसारखं जर पीक असेल तर आपल्याला त्या झाडाच्या एक खोडाला सुद्धा मातीची भर द्यायची आहे. टोमॅटोच्या वेलीला जर उभी वाढणारी जर वेल असेल तर त्याला आपल्याला दोरी बांधून किंवा नेट बांधून आपल्याला त्याला आधार द्यायचा आहे जेणेकरून वेल वागता कामा नये. किंवा जे वेलवर्गीय पिकं असतील जसं दोडका आहे, कारले आहेत किंवा इतर जी पिकं असतील त्यांना सुद्धा आपल्याला त्या वेलींना आधार द्यायचा आहे. ज्या ठिकाणी जसं टरबूजचा हंगाम आता संपत आलेला आहे परंतु काही ठिकाणी जर असेल आणि तोडणी बाकी असेल त्या ठिकाणी आपल्याला फळाखाली थोडासा वाढलेला बालापाचोळा ठेवता आला तर ते आपण ठेवू शकतो जेणेकरून या फळांची जी गुणवत्ता आहे ती खराब होणार नाही आणि आपण लगेच म्हणजे जे परिपक्व झालेली फळ आहे त्याची तोडणी करून आपण ती बाजारात पाठवू शकतो. तर अशा रीतीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काळजी एक करायची आहे की जी फळं तयार झालेली आहे त्या फळांची आपण वाट न पाहता तोडणी करावी आणि शक्य तितक्या लवकर आपण ती बाजारपेठेत पाठवावी म्हणजे आपल्याला त्या फळांपासून आपल्याला ते पैसे कमवता येतात. मॅम तुम्ही अगदी महत्त्वाची माहिती सांगितलीत, पण मला काय वाटतं की वातावरण ज्या प्रकारे आता आपण अनुभव करतोय, ज्या वातावरणाचा आपण अनुभव करतोय, तर अशा वातावरणानुसार तर मला वाटतं की भाजी पिकं जी आहेत ती अगदी नाशवंत असतात. मग भाजी पिकं काढून आणल्यानंतर आपण साठवण जर योग्य रीतीने केली तर नक्कीच बाजारभाव आपल्याला व्यवस्थित आणि चांगला मिळू शकतो. साठवण करण्यासाठी तुम्हाला कसं की एक तर कोल्ड स्टोरेज हवं असतं, ठीक आहे. कारण कसं की ओली भाजी पिकं तुम्ही आणाल ती तुम्हाला वाळवावी लागेल म्हणजे त्याच्यावरचं पूर्ण जी आर्द्रता आहे ती काढावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते आणि आपल्याकडे जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपल्याकडेच कोल्ड स्टोरेज नाही आहे. आणि ओली भाजी पिकं तुम्ही त्याला ऊन नाही आपल्याकडे वाळवायला म्हणजे त्याच्यावरची आर्द्रता सध्या नाहीशी होणार नाही. 1 दिवस 2 दिवस जरी म्हणजे भाजीपाला तुमचा ओला राहिला तर ते निश्चितच 3-4 दिवशी सडायला तयार होतात. मग अशा परिस्थितीत साठवणुकीचा विचार न करता जर ताबडतोब आपण आलेला माल बाजारात पाठवला, थोडंसं आपल्याला भावामध्ये तफावत आढळून येईल, 1-2 पैसे आपल्याला कमी मिळतील पण आपला माल निश्चितच बाजारात विकला जाईल. तर हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे न साठवता आलेला माल आपण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण बाजारपेठेत पाठवून द्यायचा जेणेकरून आपला माल खराबही होणार नाही आणि आपल्याला त्याचे 2 पैसे आपल्याला मिळतील. आता जी दुसरी आहे की जी मी सांगितलं की गळ संभवत आहे, फुलांची गळ होते किंवा फळांची जी गळ आहे ती गळ आपल्याला कमी करता येईल. ही गळ कमी करण्यासाठी आपण एकतर संजीवकाचा वापर करू शकतो किंवा अन्नद्रव्याचा वापर करू शकतो. अन्नद्रव्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट हे एक चांगलं अन्नद्रव्य आहे ज्याला आपण 13-0-45 म्हणतो. तर ही आपण जर 1.5% फवारणी केली म्हणजे 150 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण ही पोटॅशियम नायट्रेट जर आपण या भाजी पिकावर जर फवारलं तर जी छोटी फळं आहेत ती अद्यापही ती मॅच्युरिटी आलेल्या नाही किंवा परिपक्वता यायची आहे ती फळं पूर्ण रूपात तयार होतील आणि त्याची गळ होणार नाही किंवा जी फुलं आहेत ती फळांमध्ये तिचं रूपांतर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण ही गळ थांबवू शकतो आणि जे काही फुलधारणा किंवा फळधारणा आहे त्याचं आपण व्यवस्थितरित्या त्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. तर हे झालं आपलं भाजी पिकासंदर्भात जे सध्या शेतामध्ये उभं पीक आहे त्याच्या संदर्भात. आणि दुसरं म्हणजे की
आपल्याला जर खरीप हंगामाचं नियोजन करायचं असेल, कारण तत्पूर्वी खरीप हंगामासाठी आपल्याला एक निश्चित करायचं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे अजून जमीन तापलेली नाही आहे, व्यवस्थितरित्या तापलेली नाही आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मार्चमध्येच खोल नांगरटी करून ठेवलेली आहे, किंवा भाजी पीक म्हणा किंवा कोणतेही इतर हंगामी पीक म्हणा, त्याच्यासाठी जमिनीची खोल नांगरटी असणं आवश्यक आहे. तर आपण असं गृहीत धरून चालूया की त्यांनी मार्चमध्ये खोल नांगरटी केली असावी, पण वखरवाई सगळ्यांची सुलंगवाळी अद्याप राहिलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की 2-3 दिवसात उघाड होईल आणि परत वातावरण तापायला सुरुवात होईल. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हे करायचं की जमिनीची चांगली 2 ते 3 चांगली आडवी उभी मशागत करावी, वखरणी करावी. वखरणी केल्यानंतर या महिन्याच्या शेवटीला किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच्यात चांगलं कुजलेलं शेणखत टाकून परत त्याची चांगली, जर आपण आत्ताच जर रोटावेटर वगैरे मारून ठेकळं फोडून वगैरे घेतले तर शेवटच्या आठवड्यात आपण त्याची व्यवस्थितरित्या मशागत करून आपण त्याचे वाफे तयार करून आपण जमिनीची मशागत करून ठेवू शकतो. शेवटच्या वेळेला फक्त एकच लक्षात घ्यावं शेतकरी बांधवांनी की वाफे तयार करण्याच्या आधी आपण आपल्या जमिनीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत त्याचं वापर करावा, जेणेकरून आपण सेंद्रिय जमीनचा पोत आपण म्हणजे वाढवू शकतो आणि जमिनीला आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. तर आपण जेव्हा भाजी पिकाचं नियोजन करतो तर आपण हंगामी पिकासारखं नाही आहे की बियाणं आणलं आणि पेरून घेतलं. भाजी पिकासाठी आपल्याला प्रथम वाणाची कोणतं वाण निवडावं, मग कोणतं बियाणं घ्यावं आणि बियाणं घेतल्यानंतर त्याची आपल्याला रोपे तयार करावी लागतात. म्हणजे सहसा सगळ्याच भाजी पिकांमध्ये आपल्याला रोपे तयार करावी लागतात. तर शेतकरी बांधवांनी याच्यासाठी आत्तापासून तयारीला लागावं, कारण त्यांच्याकडे हाच 1 महिना आहे. जून महिन्यामध्ये जर त्यांची रोपे जर जमिनीत लागल्या गेली तरच तुम्हाला ऑगस्टमध्ये त्यांचा भाजी पिकाचा माल हा बाजारात जाईल आणि चांगलं उत्पन्न त्यांच्या हातात पडेल. कारण जसजसं आपण लागवडीला उशीर करतो तसतसं पुढे मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा माल काढणीला येतो तेव्हा बाजारातला बाजारभाव हा कमी व्हायला लागतो. म्हणून अद्यापासून जर आपण तयारी केली आताच जर आपण, कारण कसं थोडंसं थंडावाही आहे, तर एका अर्थाने थोडंसं भाजी पिकाची रोपवाटिका तयार करण्यासाठी वातावरण हे पोषक असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. तर आपण गादी वाफ्यावर रोपे तयार करू शकतो, किंवा आपण जे प्रो ट्रेस म्हणतो म्हणजे प्लास्टिक जे ट्रेस असतात त्या ट्रेमध्ये सुद्धा आपण ही रोपे तयार करू शकतो. तर शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे सध्या की बियाणं आणायचं आणि याच्यात कोकोपीटचा वापर करून आपण प्रो ट्रेमध्ये ही रोपे आपल्याला तयार करायचे. प्रत्येक खाण्यामध्ये एका बियाचा वापर करून, कारण बियाणं हे संकरित असतं आणि महाग असतं, त्याच्यामुळे 1 खाणं 1 बी अशाप्रमाणे आपल्याला बियाणाची रुजवण करायची आहे. ज्या ठिकाणी गादी वाफ्यावर शेतकऱ्यांना ही रोपे तयार करायचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगली जमिनीची मशागत करून त्याच्यात सेंद्रिय खताचा वापर करून चांगले गादी वाफे तयार करून घ्यायचे. या गादी वाफ्यावर सुद्धा त्यांनी थोडंसं, सध्या तर आपल्याला शेडनेटचं काही वापर करता टाळता आला पाहिजे, कारण तेवढं ऊन नाही आहे, परंतु येत्या 1 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना परत शेडनेटची गरज लागेल. तर त्या ठिकाणी मग त्यांनी शेडनेटवरून अंथरून किंवा त्याचं आच्छादन करून आपल्याला या भाजी पिकाची रोपवाटिका तयार करायची आहे. काही ठिकाणी आपण एक बघितलं की टनेल्सच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्याचं बघितलं असेल. तर टनेल म्हणजे कसं की एक अर्ध सांगाळा असतो, अर्ध वर्तुळाकार आकाराचा, त्याच्यात आपली 1 ते 2 मीटरची हाईट असते. त्या सांगाळ्याच्या आतमध्ये आपण वरून म्हणजे हिरवं शेडनेटचं कापड असतं, किंवा काही ठिकाणी आपण प्लास्टिकचं आच्छादन सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्याच्या आतमध्ये आपण एक रोपवाटिका तयार करू शकतो. तर आपल्या छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण शेतकरी बांधव अशा प्रकारे आपली रोपवाटिका तयार करू शकतात. तर या सांगाळ्यामध्ये पण आपण एक छोट्या ट्रेचं नियोजन करून त्याच्यामध्ये कमी जागेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने रोपवाटिकाची तयारी करू शकतो. आता ही रोपवाटिका आपण जेव्हा तयारी करण्याचं जेव्हा आपण नियोजन करत आहे तर एक लक्षात घ्या की यावेळेस आपली जमीन तापलेली नाही आहे, त्याच्यामुळे जमिनीमध्ये तणांचं जे बी आहे ते तसंच आहे. आपल्याला सध्या वेळ कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या बियाणाला बीज प्रक्रिया करणं हा खूप अतिशय महत्त्वाचा घटक झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनी यावेळेस न विसरता किंवा कटाक्षाने प्रत्येक कोणतंही पीक असो बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. मग बीज प्रक्रिया करताना आपण कोणकोणत्या याची प्रक्रिया करावी हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी द्विदल वर्गीय पीक असेल म्हणजे चवळी असेल किंवा गवार असेल अशासाठी शेतकरी बांधवांनी रायझोबियम या जीवाणू खताचा संवर्धकाचा वापर करावा. किंवा इतर जे पीक असतील मग भेंडी आहे किंवा कोबी वर्गीय पीक आहे, वेल वर्गीय पीक आहे, अशा ठिकाणी मग मात्र यांनी अझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पायरिलम या जीवाणू संवर्धकाचा सोबतच PSB म्हणजे जे आपण म्हणतो की स्फुरद विरघळणारे जीवाणू खत यांचा वापर करून बियाणाची रुजवण करावी, जेणेकरून बियाणे
पासून जे तयार होणारी जी निपजणारी जी रोपं आहे ती सशक्त रोपं तयार होतील आणि भविष्यात त्याच्यावर म्हणजे खरीपामध्ये बुरशीनाशक म्हणजे जे बुरशीजन्य रोगापासून तयार होणारे जे जीवाणू आहेत किंवा याचा उपद्रव कमी होईल आणि हे रोप चांगल्या परिस्थितीत तग धरतील. तर बीज प्रक्रिया ही कटाक्षाने करावी. काही ठिकाणी आपण रासायनिक बुरशीनाशकाचा सुद्धा आपण वापर करू शकतो बीज प्रक्रियेसाठी, जसं आपण थायराम म्हणतो. तर 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाणं अशा प्रकारे आपण या थायरामचाही आपण वापर करू शकतो. तर सांगायचं तात्पर्य असं की येत्या हंगामाची काळजी आपण जेव्हा करतो, नियोजन करतो, तर बीज प्रक्रिया हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो सगळ्या शेतकरी बांधवांनी त्याचा काटेकोरपणे त्याचा पालन करावं. आडवी उभी जमिनीची मशागत केल्यानंतर आपल्या निविष्ठ शेतकरी बांधवांनी तयार ठेवा. या निविष्ठामध्ये आपण जे बियाणं घेणार आहोत की ज्या बियाणांची पेरणी करणार आहोत त्या बियाणे तयार ठेवावं. त्याच्यानंतर तण नियंत्रणासाठी आपल्याला तणनाशकाची सुद्धा गरज पडू शकते, कारण जमिनीमध्ये आपण जे बघतोय की जमिनीमध्ये ओल जास्त आहे, त्याच्यामुळे या खरीप हंगामात तणांचा खूप प्रादुर्भाव होणार आहे हे निश्चितच आहे. त्याच्यामुळे सुरुवातीलापासूनच जर आपण बियाणे उगवणपूर्व जर आपण तणनाशकाचा जर वापर केला तर निश्चितच आपण म्हणजे पुढचं पीक आपण तणभिरी ठेवू शकतो आणि त्याच्यापासून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. शिवाय एक आहे की जेव्हा आपण सेंद्रिय शेती याविषयी जेव्हा आपण बोलतो तर आपण सेंद्रिय खताचंच म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत याच्यावरच आपण भर देतो. परंतु कसं आहे की आपण जर शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर आज शेणखत हे कमी प्रमाणात उपलब्ध आहे, जनावरांची संख्या कमी झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जमिनीचा सेंद्रिय पोत त्याचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आपल्याला जे पर्यायी जे आहेत म्हणजे इतर व्यवस्था आहे सेंद्रिय खतासाठी ते म्हणजे हिरवळीचं खत आहे. तर ही जी परिस्थिती सध्याची आहे की सध्या जमिनीत पाणी मुरलेलं आहे आणि शक्य असेल तर आपण ढेंचा किंवा बोरू यांचं बी फेकून आपण काही क्षेत्रामध्ये जे आपण राखीव ठेवू शकतो अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण सेंद्रिय खतासाठी आपण हिरवळीचं पीक पेरू शकतो. मग हे पीक आपण जेव्हा फुलोऱ्यावर येईल तेव्हा त्याची कापणी करून ते जमिनीत घालून म्हणजे निश्चितच त्याचं कुजवण झाल्यानंतर आपण ते क्षेत्र परत दुसऱ्या भाजी पिकाखाली किंवा इतर पिकाखाली आपण आणू शकतो. तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की सध्या आपण प्रत्येकाने सुरुवातच करावी की प्रत्येकाचं 2 एकर 3 एकर जेवढं क्षेत्र असेल त्यापैकी अर्धा एकर किमान आपण या हिरवळीच्या खताखाली घालावं, जेणेकरून 2 ते 3 वर्षानंतर हे क्षेत्र परत आपण हिरवळीचे म्हणजे त्याचं एक आपण रोटेशन करू शकतो. एक त्याचं काय म्हणतो आपण चक्री याच्यासारखं की 2 ते 3 वर्षानंतर ते क्षेत्र परत आपण त्या सेंद्रिय खताच्या याच्याखाली घातलं तर आपल्या जमिनीचा पोत सेंद्रिय जो असेल कर्ब तो आपण टिकवू ठेवू शकतो. जमिनीचा पोत चांगलं त्याची आपण सुपीकता जी आहे ती सुद्धा आपण वाढवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण याचं नियोजन करू शकतो. येत्या हंगामासाठी शेतकरी बांधवांनी एक करावं की आपलं जेव्हा भाजी पिकाचं आपण नियोजन करतो तर एका क्षेत्रामध्ये एकच भाजी पीक न टाकता आपण जे आहे 1 ते 2 एकर जे तुमचं भाजी पीक लागवडीचं क्षेत्र आहे त्याच्यात 2 ते 3 पिकाचं नियोजन करावं. म्हणजे की 3 ते 4 महिन्याचं तुम्ही भेंडीसारखं किंवा कोबी वर्गीय पिकाचं नियोजन करू शकता. सोबतच आपण 6 महिने कालावधीचा टोमॅटो आहे किंवा मिरची आहे किंवा वांगी आहे यासारखं पिकाचं नियोजन करू शकतो. आणि नियोजन करताना सगळ्यांनी एक लक्षात घ्यावं की येत्या हंगामात आपल्याला गणपतीपासून आपली सुरुवात होऊन जाते. गणपती आहे, महालक्ष्मी आहे, यावेळेला आपले कोणती भाजी पिकं बाजारात जास्त महाग असतात. टोमॅटो हे तर कसं आहे की वर्षभर उत्पन्न देणारं पीक आहे, पण सगळ्यात जास्त महाग जो असतो खरीप हंगामात तो टोमॅटोच असतो. म्हणजे आपल्याला 5 रुपये 10 रुपयाला नग याप्रमाणे आपण जेव्हा चिल्लर आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा असतो. तर शेतकरी बांधवांना एक चांगली सध्या एक आहे की आपण आतापासून जर टोमॅटोची रोपं जर आपण टाकली, वांगे पिकासारखी रोपं टाकली, कोहळ्याचं या पिकाचं नियोजन केलं, काकडी या पिकाचं नियोजन केलं तर निश्चितच आपण खरीप हंगामामध्ये चांगले पैसे कमवू शकतो. फक्त एकच आहे की लागवड करताना त्यांनी वरंबा पद्धतीने किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करावी, जेणेकरून खरीपात जर अतिरिक्त पाऊस जरी आला तर तो चराच्या माध्यमातून तो जमिनीत निघून जाईल जमिनीतून आणि कमी पाऊस आला तर तो जमिनीत टिकेल. आणि अशा पद्धतीने आपण एक चांगलं पीक आपण घेऊ शकतो. आणि या पिकामध्ये जर आपण गादीवाफ्याचं नियोजन केलं तर आपण उकरी करू शकतो, खेळती हवा मुळांजवळ राहू शकते, पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि पीक एक सशक्त पीक राहील आणि आपण चांगल्या पद्धतीने त्याचं म्हणजे त्याच्यापासून आपण मालाची काढणी करू शकतो.
एक सोबतच आहे की जेव्हा आपण या सगळ्या पद्धतीचा विचार करतो तेव्हा अन्नद्रव्य सुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर जेवढं आपण अन्नद्रव्याचं चांगलं नियोजन करू तेवढंच आपलं पीक चांगलं जमिनीत तयार होईल. कारण कसं असतं की शेतकरी बांधव सुरुवातीला टाकताना अन्नद्रव्याचं कमी नियोजन करतात, म्हणजे कमी टाकतात किंवा 1 बॅग एकरी अशा पद्धतीने त्यांचा जो गणित असतो. पण तसं गणित न लावता त्या पिकाला किती अन्नद्रव्याची गरज आहे त्या पद्धतीने जर आपण ती अन्नद्रव्याची मात्रा त्या जमिनीच्या माध्यमातून सुरुवातीलाच जेव्हा आपण पेरणी करतो किंवा रोपांची पूर्ण लागवड करतो त्यावेळेला दिली तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे एकतर मालाची संख्या वाढेल, त्याची गुणवत्ता वाढेल आणि निश्चितच आपला बाजारभावही वाढेल. तर अशा पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी विचार केला, लागणाऱ्या सगळ्या निविष्ठांचा विचार केला आणि सगळ्या निविष्ठा आत्ताच तयार ठेवल्या, रोपवाटिका आत्तापासूनच सुरुवात केली आणि रोपे जर आपण लावून दिली तर निश्चितच येणारा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी चांगल्या मिळकतीचा जाणार याची अपेक्षा मी करते आणि मला वाटते की शेतकरी बांधव या सगळ्या बाबीचा निश्चितच विचार करतील. मॅम, मला वाटतं की प्रत्येकच पिकासाठी आपल्याला माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे. मग भाजी पिकांसाठी देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीचं माती परीक्षण करावं लागेल का? भाजी पिकासाठी वेगळ्या पद्धतीचं माती परीक्षण करावं लागत नाही आपल्याला. त्याची जी प्रक्रिया आहे ती सारखीच असते. फक्त एक असतं की भाजी पिकाच्या ज्या मूळ असतात त्या थोड्या खोलवर जातात. कोबीवर्गीय जे पीक असतात त्या उथळ असतात. टोमॅटो, वांगी, मिरचीसारखी पिकं हे थोडेसे त्याच्यामुळे खोलवर जातात. तर त्यांच्या जेवढ्या खोलवर जातात 1 फूट 1.5 फूटपर्यंत, साधारणपणे 1 फूट 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला त्या खोलीपर्यंत आपल्याला त्या मातीचा नमुना आपल्याला घ्यावा लागतो. तर बाकी नमुना घेताना आपण जसं म्हणतो की जमिनीचं ज्या ठिकाणी जमीन बदलते, प्रत्येक बदलत्या जमिनीमध्ये आपल्याला 4 ठिकाणच्या 4 खोलीवरच्या आपल्याला मातीचा नमुना आपल्याला एकत्र करायचा आहे. मग ज्या पिकं आपल्याला लावायची ती पिकं आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचं नियोजन आपण पूर्वीच करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला तो मातीचा नमुना घ्यायचा आहे. मग खोलवरची पिकं असतील तर 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत, उथळ असतील तर 20 ते 25 सेंटीमीटर, अशा परिस्थितीत आपल्याला त्या मातीचा नमुना गोळा करायचा आहे. नमुना गोळा करून तो एकत्र करायचा आहे, त्याला वाळवायचा आहे. वाळवल्यानंतर त्याचे 4 भाग करून आपल्याला शेवटपर्यंत त्याचं अर्धा ते 1 किलो माती नमुना राहील अशा पद्धतीने तो आपल्याला एक करायचा आहे. आणि चांगल्या पद्धतीने वाळवल्यानंतर आपलं कोणतं पीक आपल्याला घ्यायचं आहे. आणि कसं की सध्या वेळ ही आटोक्यात म्हणजे संपुष्टात येत आहे. पूर्वी आपलं नियोजन सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर 1-15 दिवसातच तुमच्याकडे त्याचा रिपोर्ट येईल अशा पद्धतीने तो तुम्हाला म्हणजे मातीचा नमुना तो तुम्हाला प्रयोगशाळेत पाठवायचा आहे की जेणेकरून लवकरात लवकर त्याचं तुम्हाला नियोजन करता येईल. आणि नियोजन होईल ते होईल, पण तो निविष्ठा तुमच्याकडे तुम्हाला तयार ठेवायचीच आहे. म्हणजे असं नाही की नियोजन आल्यानंतर, कारण कसं असतं की पिकाला जी लागणारी गरज आहे ती गरज तुम्हाला भागवायचीच आहे. त्याच्यामुळे निविष्ठा एक आपल्याकडे आपण तयार ठेवायची अन्नद्रव्याच्या माध्यमातून. त्याच्यात नत्र, स्फुरद, पालाश, शक्यतोवर आपण कंपोजिट खत जे असतं त्याच्या माध्यमातून आपण द्यावं. युरिया आपण आज नॅनो युरिया सुद्धा मार्केटमध्ये आलेला आहे, तर आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा या नॅनो युरियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. आणि जे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जसं झिंक सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे किंवा बोरॉन आहे, हे जर अन्नद्रव्य आपण लागवडीच्या वेळी म्हणजे पीक 1 महिन्याचे झाल्यानंतर जर आपण फवारणीच्या माध्यमातून जर दिली किंवा फुलं आल्यावर जर आपण दिली तर निश्चितच त्यावेळेला त्या पिकांवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि त्या पिकंही चांगल्या पद्धतीने जोमाने वाढतात. परंतु जमिनीच्या माध्यमातून जेव्हा आपण ही अन्नद्रव्य जमिनीतून देतो तर निश्चितच त्याची उचल सुरुवातीलाच जमिनीच्या माध्यमातून मुळांमार्फत झाल्यामुळे पिकं त्याच्या म्हणजे चांगल्या त्याला प्रतिक्रिया देतात आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने मालाची लागण होते. तर अशा पद्धतीने अन्नद्रव्याचं नियोजन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि माती परीक्षण शक्यतोवर शेतकऱ्यांनी 8 दिवसात करून घ्यावं किंवा 8 दिवसात जर नमुने पाठवले तर 15 दिवसात त्यांच्याकडे अहवाल येईल, या पद्धतीने त्यांनी त्याचं नियोजन करावं. अगदी बरोबर मॅम. तर मॅम, आज आपण इथे आलात आणि उन्हाळी भाजी पिकांची घ्यावयाची काळजी, सोबतच येत्या खरीप हंगामासाठी भाजी पिकांचं काय नियोजन करावं याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती सांगितली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण उन्हाळी भाजी पिकांची घ्यावयाची काळजी आणि खरीप हंगामाचे नियोजन याविषयी उद्यान विद्या विभाग सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवाल, वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. कृषीवाणी या दैनंदिन सत्रात आज आपण माहिती जाणून घेऊयात उन्हाळी मूग, महत्त्वपूर्ण कडधान्य पीक याविषयी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो,
उन्हाळी मुगाची पेरणी साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. ओलिताच्या पाण्याची व्यवस्था असल्यास पेरणी 5 मार्चच्या आत आटोपावी. उन्हाळी मुगाच्या पेरणीकरिता TAKM 140, पुसा वैशाखी, वैभव, विराट आणि IPM 410-3 इत्यादी वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. पेरणीपूर्वी बुरशीनाशकांची विटावॅक्स पॉवर 4 ग्रॅम किलो बियाण्यास सोडावे. त्यानंतर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावे. मुगाला रायझोबियम जीवाणू संवर्धन अधिक PSB जीवाणू संवर्धन 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणीकरिता वापरावे. उन्हाळी मुगाची पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे. हेक्टरी रोपांची योग्य संख्या असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यावरच अपेक्षित उत्पादन मिळू शकते. उन्हाळी मुगाची पेरणी करताना प्रति हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे वापरावे. माती परीक्षणानुसार आधारित शिफारस केलेल्या खतमात्रेचा वापर करावा. मूग पिकावर 20 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी जमिनीत गाडून द्यावा. मुगाचे अधिक आर्थिक मिळकतीकरिता रासायनिक खतास पर्यायी म्हणून 2.5 टन शेणखत प्रति हेक्टरी द्यावे. शेणखताचा वापर केल्यास जमिनीची जलधारण क्षमता वाढते. मूग आणि उडीद पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना 15 ppm जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करावी. त्यासह 1 ग्रॅम 90% शुद्ध जिब्रेलिक ॲसिड 50 मिलीलिटर अल्कोहोलमध्ये विरघळून द्यावी आणि 950 मिलीलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. सदर द्रावणामधून 150 मिलीलिटर द्रावण प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मूग आणि उडीद पीक पेरणीनंतर 45 दिवसापर्यंत तणमुक्त ठेवावे. त्याकरिता आवश्यकतेनुसार निंदणी आणि डवळणी करावी. ओलिताची सोय उपलब्ध असल्यास पेरणीपूर्व ओलित करून पेरणी करावी. त्यामुळे उगवण शक्तीमध्ये वाढ होऊन हेक्टरी योग्य रोपांची संख्या राखता येईल. ओलित व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पिकाला ओलित करावे. फुलोरा अवस्था, शेंगा लागण्याची आणि शेंगेत दाणे भरण्याच्या अवस्था या पीक वाढीच्या नाजूक अवस्था होत. या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी. मूग पिकावर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या किडींच्या व्यवस्थापनाकरिता शिफारसीत फोरेट 10G 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पेरणी करताना जमिनीत मिसळावे. मूग शेंगाची काढणीपूर्वी इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात किंवा ॲझोडिरेक्टिन 1000 ppm 60 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून 50% शेंगा परिपक्व अवस्थेत असताना आणि दुसरी फवारणी परिपक्व अवस्थेत करावी. उन्हाळी मुगाची पाने पिवळी पडत नाहीत आणि गळून पडत देखील नाहीत. पीक काढणीपर्यंत हिरवेच राहते. त्यामुळे योग्य वेळी काढणी तोडणी ठरविणे कठीण जाते. त्याकरिता शेतातील 3 ते 4 ठिकाणांवरील 2 ते 3 झाडांवरील शेंगा परिपक्व झाल्या किंवा नाही हे पाहावे. साधारणपणे झाडावरील 80 ते 85% शेंगा परिपक्व झाल्या म्हणजे पीक काढणीस आले असे समजावे. उन्हाळी मुगाच्या शेंगा परिपक्व झाल्यावर तोडणी करावी. तोडणी खूप लवकर किंवा जास्त उशीर करू नये. बियाणे योग्य ठिकाणी साठवावे. साठवणीपूर्वी बियाण्यात 8 ते 9% जास्त ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. तर शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, ही होती उन्हाळी मूग महत्त्वपूर्ण कडधान्य पीक याविषयीची कृषीवाणी आणि ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा.
बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.